बटर लावने को लिया है उस्तादनी. फाकोली ते फाकोने दिला जरा बटर लाव मस्त. हा खालच्या बटर लाव ना, खाली पलटी मार लगेच सगळा बटर खाली. धनिया बिनिया मारून जायला तयारच आहे ती. ओके गाईज, मस्त सुरमई रेडी झालेली आहे आता. चला गाईज, इकडे असा तंदुरीन चिकवायचा. ये पडणार खाली. पापड पडला का? तीच वाटतं, बेकार भीती वाटतं मला. भाईला प्रॅक्टिस झाली आमचे. एक नंबर गाईज, बघू शकता. चिकन फ्राय करायला टाकले. अंडा रेडी, एकदम बढिया. हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. सो गाईज, कसे सगळी मंडळी बरी आहेत ना? आय होप बरी असतील. तर चला गाईज, मस्तपैकी आता नाश्ता करून घेऊया. दूध आणि कवटा उखरलेली आहेत ते खाऊ मस्त. ही कवटा काल रात्रीचीच आहेत. काल रात्री खायला विसरलं म्हणून आता आजेशने जोर घेतले माझ्यावर. सगळी संपवशील तेव्हा दुसरी उकडी, तर ही संपवत आता. मीठ आणि दूध, ही कवटा, अजून 4 पडल्या आतमध्ये. आणि काहीच एक गोष्ट सांगायची होती म्हणजे जे दारू पिताना तेच ज्ञान देतात का प्रोटीन पिऊन बॉडी बनवले, म्हणजे प्रोटीन खाऊन बॉडी बनवले. अरे असून दे ना बाबा, खाऊन दे ना. आम्ही प्रोटीन खाऊन तरी बॉडी बनवता ना. आमच्या घरच्यांना त्रास नाही प्रोटीन खायचं, तुम्हाला कसला त्रास पडले? अरे तुमच्या दारू सुटत नाही, तुम्ही जाऊन बारमध्ये जाऊन पोटला ढेऱ्यावर करून पॅक मारत बसता. तर ते आम्हाला आज शहाणपणे शिकवतात, पावडर खाऊन बॉडी बनवणार. बनवून दे ना बाबा, तुम्ही बनवा, दाखवा. काय बोलणार गाईज, जाऊन दे. तर आपण पहिले नाश्ता करून घेऊ. ओके गाईज, झालेले आहेत मस्त. अंडे वगैरे खाऊन मस्त दूध पिलेलं आहे. आणि आता आमचा मनी प्लांट जाम घाण झालेली, तिथं जरा साफसफाई करता मनी प्लांटला. बघा एवढा कचरा काढली आहे, अजून एवढा बाकी आहे. सगळ्या एकदम टकाटक करता. ही झाडं आहेत ना, ही सगळी आता इकडे एक लाईनीन लावतो, नाही तर त्या तिथं मध्ये ठेवतो मस्त अशी एकदम ओके करून ठेवतो. ओके गाईज, करतो आणि मग दाखवतो तुम्हाला. ओके गाईज, झालेलं आहे मस्त पैकी. आता बघू शकता साफ केलेली आहे, सगळी पानं छाटलेली आहेत आणि याला धुवतो आता मस्त. आणि हे बघा, कावळी आल्यानं आपण भेटलेले अंडीचं बीन खायला, तर त्यांना आता शेव पण टाकलेली आहे मस्त. गाठी शेव टाकली. हा विसरलो. हे बघा गाईज, मुरं आणली ती खायला, पण त्या सगळ्या मेल्या. काल्या पिशवीन बांधून दिल्या त्यांनी, बैलाने अख्ख्या मेल्या. ज्या जित्यात त्या टाकून घेऊ आपण. हे बघा गाईज, सगळ्या मुरं आणल्या, माशानं मुरे आणले त्या आरवानाला खायला. सगळ्या मेल्या. मला बोलला तो हरामी 3-4 तास राहिल बोलतो गाडीन, आणता सगळं मेलं रे मेलं. आता ज्या जित्ते आहेत ना त्या काढू आपण एक टोपान आणि मग माशांना टाकू. मग सिस्टममध्ये मग कसं ठेवतो ते तुला भाजेल ते आता मेलेले ते भाजीलाच करून ठेवावं लागेल. ओके गाईज, एवढी काढलेली आहे आता, बाकी अजून भेटेल. काय चमचा पाहिजे का? नको चमचा, असा डायरेक्ट बदलता पाणी. आता हे बघा मस्त खायला टाकायला म्हणून इथं येऊन या तोंडाशी इथं येऊन राहिले. यो आरवानाला खायला आणलेली आहे मी. तर बघू आता टाकून देऊ, दाखवतो तुम्हाला. आता बघू, आरवाना लगेच तर खाणार नाही, त्यांना सेट व्हायला जातो 2-3 दिवस, एकाचा हप्ता जातं. तर आता 2-3 दिवस अजून जातील सेट व्हायला. नाही नुसती गर्दी दिसतात.
हे बघा गाईज, अजून जर ते सेट झालं असतं ना एवढ्याला त्या मुरई वरती दिसल्या नसत्या, राफाराफ सगळ्या खाली पळाल्या असत्या. त्या आरवानावी झोड घेतली असती त्यांच्यावर. अजून ते सेट नाही, तो खायला बघते. मोठा आरवाना असं तर सटासट खाली असते. आता तो मग एवढा मोठा, एवढीशी मुरं कशी काय गावशील? तो मोठा मासच खात. हे असं मास तर तो 4-5 खात होता दिवसाला. आता खाना टाकू, बघू. ओके गाईज, आणि झालेला आता माशांना खायला टाकून मस्तपैकी. माशांना तर खायला टाकलेलं आहे, माशांची सोय तर केलेली आहे. आणि आता मी खाता मस्त मालकिस्ट चॉकलेट फ्लेवर, लय खात्री लागतं, मला तर आवडतंच. या गाईज खायला या, जांभर लागतं गाईज. कोणी खाला नसेल तर ट्राय मारा, लय खात्री लागतं. खाऊशीच वाटतं नुसता, लय खात्री लागते गाईज. घेता खाऊन चला, जाता जिमला जायचं, कॉफी मारता मस्त जाता. ओके गाईज, आणि आता बिस्किट खाल्लेलाच आहे. आणि आता मस्त जेवायला घेतले. मटण आहे, कोंबड्याचा मटण आहे. आणि एक अंडा घेतले, 2 अंडी घेतली. एक अंडा घेतले, तेवढं जाणार नाही म्हणून एकच अंडा घेतले. नुसती जोर घेता, आता नुसती जोर घेता खाऊन मग निघता जिमला मस्त. ओके गाईज, जेवून आलेलो आहे मस्त आता जिमला. आणि चला आता आतमध्ये जाऊ. चला गाईज, मस्त पैकी आज चेस्ट वाढवतो, छाती चौडी करतो मी. येस गाईस, झालेलं आहे आता वर्कआउट. आणि जितेश आणि मी आता निघालेलो आहे, तुम्ही बघलाच असेल. तर चला आता जाऊया. आहे मला जायचं आहे जरा कुंभारवाड्याला. कंटिन्यू करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. तर चला, आज मी जरा जास्त शुद्ध मारतो असं नाही वाटत का तुम्हाला? तर चला गाईज, आम्ही चालले आहो. आता माझी गाडी इथेच ठेवणार आहे आणि जितेशची राकेट घेऊन जाणार. जितेशचा फटफडी ही का बाबा, ही जमणार नाही रे बाई. बुलट लफरावल तेवढा जमणार नाही, निघत मारणे लेग्स पडली बिडली तर लफरावल. चला का, एक फायरिंग मार रे जरा, दाखव एक फायरिंग. येते का तुला? किक मारता येते का? चला गाईज, आम्ही निघतो. आणि आम्ही आता निघालेलो आहे. आणि या गाडीला तुम्ही ओळखतच असाल, मस्तपैकी लागलेली आहे. आणि चला आता. ओके गाईज, लाईक तर बनताय, लाईक करा, जास्त टाइम नाही लागत, जरा लाईक करा. ओके गाईज, आणि जस्ट वर्कआउट करून आलेलो आणि मस्तपैकी आता फ्रूट बाउल खायला आलेलो. फ्रूट सलाड, वाटी बोलता ना त्याला. आता बघू शकता तुम्ही, गुलाबजाम खपल्यान बोलतो. नाही रे, तू खा, तू बिंदास खा, तू काही टेन्शन नको घेऊ, खा. आम्ही पण खाता गाईज. ओके गाईज, आलेलो आहे जिममधून मस्त. आणि हॉटेलवर आलेलो आहे. आता इकडे मस्तपैकी सुरमई फ्राय करायला घेतलेले आहेत. या सुरमई आहे, हे बोंबील आहेत. याच्यामध्ये काय आहे त्यात बघता, लेग पीसवाला तुम्ही समजतच असाल, गावठी. आणि कोलगेट प्रॉन्स बकेटा. आणि ही दालमुटी आहे मस्तपैकी. आणि याच्या दूर निघतं म्हणजे काहीतरी टाकले. काय टाकलेलं याच्या नुसतात तंदुरी टाकली वाटतं. हो. ओके गाईज, झाल्यावर दाखवतो आता सगळा. सुरमई बिरमईचा ऑलमोस्ट रेडी झाले. आता मी मस्त राईस पापड फ्राय करणार.
पहिले चेक करू तेल तापले का नाही. अजून तपला नाही. तापला असं तर असा वरती आला असता कचक्यान. तर चला तापले जरा घेऊ आता टाकून. याला इकडे टाक. यो टाकू द्या खालच्या. यो इकडं तेल नित्राला ठेवून देऊ मस्त. आता चायला चटकं बसताना जोरजोरात काहीच. याला मी इथं तेल नित्राला ठेवू. गॅस मुकाच कमी करू. यो मसाला आहे चिकन चिल्लीचा. यो मसाला लॉलीपॉपचा. यो मसाला खपले याच्यानं बनवला है फिंगर चिप्स. पांडू ये राइस पेपर ले रहा जा रे बाबा. बहुत भारी बना है. चिकना माल बना है मैं आज. और इधर भी हम लोग तेल नित्र वाला ठेवून देतो 1 प्लेट. म्हणजे पुरा तेल कस्टमर जाडा नाही झालं पाहिजे खाऊन. मस्त बॉडी बनली पाहिजे कस्टमरची. आणि यो सलाड मस्त कचाकच तावाचा. चाट मसाला डाल उसके ऊपर हल्दी चाट मसाला हल्दी और थोड़ा चाट मसाला हल्दी हो मतलब बहुत भारी लागेल. ओके आता तंदुरी बघणार आहे आमचा उस्ताद. मला तर वाटतं अरे झालं मला माहिती आहे. झाली वाटतं झाली. हां सलाड 12 टेबल का नहीं है. सलाड 3 नंबर का है. बटर लावने को लिया है उस्तादनी. लाव फाकोली फाकोने दिला जरा बटर लाव मस्त. हां खालच्या बटर लाव ना. खाली पलटी मार लगेच सगळा बटर खाली गैर उस्ताद. आजचा व्लॉग तर गाईज खूप इंटरेस्टिंग म्हणजे हॉटेलमधलाच असणार आहे गाईज. आणि व्लॉगला कंटिन्यू करा. लाईक तर कराच गाईज. जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा. लाईक करायला विसरू नका. लाईक करा ना. काय जाणार आहे तुमचा. एक थंब पाहिजे नाही रे उस्ताद. लाईक करणं पाहिजे ना. लाईकच नाही करते हे लोक. नुसतं बघून काय मजा आहे का. इकडे झालेलं आहे आता. सुरमई पण रेडी झालेली आहे मस्त. धनिया बिनिया मारून जायला तयारच आहे ती. ओके गाय मस्त सुरमई रेडी झालेली आहे आता. यस कडाक फ्रेश सुरमई आहे गायज एकदम फ्रेश. मावे आहे ती मच्छी आणता मी. तुम्ही तर बघतच असाल मच्छीला किती राडा करता नाही. तुम्ही तर बघतच असाल ना काय. मच्छीला नुसता राडा करता मी. आता धनिया घेता आमचा उस्ताद. मीच घ्यायला आलतो. जाऊन दे आता घेतो उस्ताद मी. मस्त धनिया मारली. चला काय मला जर बरोबर मच्छी नाही भेटली ना मी वाटच लावून टाकतो मग. चला काय अजून काय बनत ते दाखवतो नक्की तुम्हाला. आणि व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू करा. लाईक करा. सबस्क्राईब. ओके गाईज. आणि आता ऑर्डर आलेली आहे रोस्टेड पापडची मस्तपैकी. आता तंदुरीमध्ये रोस्टेड पापड करतो मी. दाखवतो तुम्हाला कसा नक्की. हा घ्या. आता ना पापड घ्यावाचा. त्याला ना आता पाणी लावायचं. आता पाणी लावायचा आणि इकडे असा तंदुरीने चिपकावायचा. ये पडणार खाली. दुसरा पापड पडला का. करायचा कसा पापड दुसरा. हाँ जरा का यो चिपको तो नको होईल का होईल गाय करला आहे मी. नको यो चिपको मस्त होती. पाणी गायत म्हणा एका हातात जमणार नाही ते असा चिपकोवाला. आणि तंदुरीने हात घालायला भीतीच वाटतं. बेकार भीती वाटतं मला. यो भाईला प्रॅक्टिस झाली आमचे. आता दाखवतो तुम्हाला कसा तो या होतो शिस्त. भट्टी आज काय एवढी सुरू झालं. मला आवडलं गाईच कचकन पापड शिस्त शिजला रे. तू नको माझ्या तू माझ्या हात नको घालू. शिज रे लवकर.
याला असं मस्त डुंगरू नको असंच राहू दे, असंच भाजीचं जेव्हा असा पापड. आणि गाईज बघू शकता मस्त पैकी तंदुरी रेडी झालेली आहे एकदम टकाटक मध्ये. मावा फुल फ्रेश, फुल शिजले ना, कचकी भारी आहे का. लेग पीस तर बघू शकता तुम्ही किती खतरनाक दिसतं. ज्यादा पीस करणे का ना मस्त. बघा क्वांटिटी गाईज प्लेटमध्ये बसत नाही एवढी क्वांटिटी गाईज. मस्त चाट मसाला, एक नंबर गाईज बघू शकता. सर्विंग तर एक नंबर जाते गाईज ना. क्वांटिटी पण तुम्ही बघू शकता काय खतरनाक क्वांटिटी आहे. खपणार नाही. 4-3 जणांना तर खपणार बी नाही. एक लेकीचा पांडू, हे आमचा पांडू एक नंबर काम करतो. आणि गाईज इथं मसाला पापडची ऑर्डर आलेली नाही. आता मस्तपैकी बनवतो मसाला पापड, दाखवतो तुम्हाला. ओके गाईज आता मसाला पापड बनवून घेऊया. तुम्हाला दाखवतो मी मस्त. असा कांदा टाकलेला आहे. आता टमाटा मस्त आलेला आहे. थोडासा आगरी मसाला टाकूया. चाट मसाला टाकून घेऊ. धनिया आणि मग शेव. यो झाला गाइस रेडी मसाला पापड़. पांडू लेके जा, बहुत भारी वाला मसाला पापड़ मैंने बनाया. आणि गाइस आता हे इकडे सूप बनवायची तयारी चालू आहे. सूपचा चिकन काटाला घेतले, बारीक बारीक पीस करून मस्त सूप कसा बनवताना आज तुम्हाला मी दाखवतो. थोड़ा सा मेरे को भी बनव. हा क्या एकदम फ्रेश चिकन आहे गाइस, बघू शकता तुम्ही कसा. मोबाईल तो मेरा बहुत तापे आहे, जवळ घेतलेला आहे. बघा सूप आता लसूण अद्रक मारून फुल. ज्यादा कोणता सर्दी खोकला असेल तर सगळा पडून जाईल. मिरची मस्त, एक कोबी, घाटा मारायचा असा सगळा टाकले. चिकन फ्राय करायला टाकले. आता पाणी करे पाणी टाकते. एक आपले ओके गाइस बघू शकता मस्त पैकी सूपचे. आता तुम्ही एक मीठ टाकले मस्त आणि मसाला सगळा आता टाकून द्यायचा. त्याच्यानंतर मग उकलवायचा. झाल्यावर मग मक्याचा पीठ टाकायचा ना रे. या काय टाकला काला सॉस, सोया सॉस बोलतात त्याला आपल्या भाषेत काला सॉस. कलर आला नाही वाटतं आणखीन ते रवा घे. आता काय टाकायचं दिला काय. अंडा ऊपर से कैसे डालते हैं देखो गाइस. अंडा रेडी. जो कांदा पात धनिया रेडी कर झाला. सूप गाइस बघू शकता सूप रेडी एकदम बढ़िया. ओके गाइस आलेलो आहे घरी हॉटेलमधनं करून आणि जेवायला घेतलेलं आहे. मस्तपैकी जेवायला घेतलेलं आहे. उभ्यानेच भाकर खायची आणि जाऊन झोपता मस्त दूध पिऊन. मटण आहे, कोंबड्याचं मटण आहे. मटण खपोला बोलून खाला. कोंबड्याचं मटण करेल. भाकर बी टाकली, एक टोराला आले. चला गाइस जर व्हिडिओ आजची आवडली असेल, रेसिपीज आवडल्या असतील तर नक्की लाईक करा. आणि अजून कोणत्या रेसिपी पाहिजे तुम्हाला नक्की
कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला गाईज, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन रेसिपीच्या सोबत. टाटा, बाय बाय.